आमचं नातं पाऊले चालती बिअर बारची वाट, जाताना सुसाट येताना तराट, पाऊले चालती बिअर बारची वाट. आणि हे सांगून मी एवढं पण म्हणते की ही सांगायची गादी नाही, ही नारदाची गादी आहे. नारदाच्या गादीवर असं सांगूच नाही, पण काय सांगायचं, आमच्या सांगण्यानं जर एखाद्याची सुटली आणि एखाद्याचं आयुष्य जर खूप छान झालं तर काय आणखीन पाहिजे कीर्तनाचं सार्थक. हॅलो ज्ञाना. बोल की जयड्या. ज्ञाना तुमच्या घरी शान आहे का? आमच्यात छान हाय की. खावा की मोबाईल. किती कुचकायस र, तुमच्यात आहे का? आमच्यात नाही बाबा. खाल्लं वाटतं मग. तुमचं सुरुवातीला माझ्याकडे तो फोन नव्हता, आयफोन. कपाळावर गंध दिसतोय माऊलींचा. त्यामुळे मी एक स्कूटी धडा 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 ढोकत नेली. मावळ कुठली? सातारची रांगडी भाषा. रांगडी रगील. जयला फॅनचा फोन आला ना तर जय अर्धा तास बोलतो. आम्ही नाही बोलतो तिने त्यांच्या. अर्धा दीड तास तरी तिथं रडते नसतं. एकदम मुक्त पंढरपुरात गेल्या विठ्ठलाच्या चरणाचं दर्शन आपल्याला भेटतं. मग मी त्याला नंबर मागितला. नाही मी कीर्तनकार आहे हा, आणि वडील भारुडकार आहे. म्हणजे आमच्याकडून काय घ्यावं लोकांनी, तर एखादं नातं कसं असतं आणि ते कसं फुलवायचं आणि किती आपण गुण्या गोविंदानं चांगलं राहू शकतो. म्हणजे आता इन फ्युचर भविष्यात मला माहित नाही कसं आहे आमचं नातं, म्हणजे पुढे जाऊन काय होईल. पण म्हातारपणात ज्या नात्याची गरज असते, म्हणजे आता आपल्याला बरंच म्हणजे अट्रॅक्शन असतं लोकांबद्दल, पण म्हातारपणात काय लागतो? आधार लागतो, साथ. त्या माणसाची साथ लागती आणि एक हसतं खेळतं बोलणं लागतं. त्यात भांडणं तर होत्यातच, पण हे जे हसतं खेळतं नातं आहे ना, हेच आपल्याला आयुष्यभर टिकतं. आणि सगळ्यांनी आयुष्यभर असंच राहावं, हसतं खेळतं राहावं आणि हसत आयुष्य जगावं, कारण आयुष्य लय सुंदर आहे. सगळ्या फोनची सुद्धा जय बिझनेस आहे. जयनं विचारावं मी बोलावं. हॅलो, जेवलास का जयड्या? जेवलो. काय खाल्लं? भात भाकरी. कशी तू काय? जेवलीस का? हा जेवली.